आज आपण दोन प्रकारांनी बेसन चिला बनवतो आहे। एक जिनी डोसा बनवतो आहे जो मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आणि दुसरा आहे आपला सँडविच बेसन चिला। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। याला तुम्ही 4 तुकड्यांमध्ये कट करून सर्व करू शकता। मी आता इथे कट केलेला नाही आहे आणि एकदम टेस्टी आहे, झटपट होणारी ही रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण बेसन चिला बनवतो आहे, 2 प्रकारांनी बनवतो आहे। त्याच्यासाठी आता बेसिक बॅटर आपण बनवून घेतो आहे। त्याच्यासाठी आपण एक भांड घेतले आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 कप आपण बेसन टाकून घेतोय। 1 कप आता टाकलेला आहे आणि दुसरा अर्धा कप आपण टाकून घेतोय। 1.5 कप आपण बेसनाला 3 टेबलस्पून आपण रवा टाकतोय। हा बारीक रवा वापरतोय, जाड रवा अजिबात वापरायचा नाही आणि रव्यामुळे आपला जो बेसन चिला आहे तो एकदम क्रंची होतो। आता त्याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून दही टाकून घेतो आहे। दही घट्ट आणि फ्रेश दही घ्यायचं म्हणजे छान चिला बनतो त्याने। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतोय आपण इथे 3/4 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। 1/2 टीस्पून आपण ओवा टाकून घेतो आहे। ओव्याची खूपच छान टेस्ट येते बेसन चिल्यामध्ये। आणि आता थोडं पाणी टाकून आता आपण याची एक छान पेस्ट करून घेतोय। सुरुवातीला कमी पाणी टाकायचं, सगळ्या गुठळ्या त्या मोडून घ्यायच्या आणि मिक्स करत जायचं। गव्हाच्या पिठाला आणि मैद्याला जास्त पाणी लागतं, बेसनाला कमी पाणी लागतं। तुम्ही एकदम पाणी टाकलं तर एकदम पातळ होऊन जाईल, त्याच्यामुळे थोडं पाणी टाकून मिक्स करत जायचं। अंदाज घ्यायचा आणि त्याच्याप्रमाणे पाणी टाकत जायचं। आणि आता छान मिक्स करून घेतोय। सगळ्या गुठळ्या जेव्हा घट्ट असतं तेव्हाच मोडून घ्यायच्या, नंतर त्या मोडल्या जात नाही। आता आपण सॉफ्ट करून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतो आहे आणि मिक्स करून घेतोय। आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। डोस्याच्या पिठाला जसं बॅटर हवं असतं त्या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण या पिठामध्ये रवा आहे तर त्याला आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देतो आहे। आता 10 मिनिटं आपलं पीठ आहे ते रेस्ट करून झालेलं आहे। आता पीठ बऱ्यापैकी घट्ट आहे आणि थोडं पाणी अजून टाकून घेतो आहे आणि कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करून घेतोय। डोस्याच्या पिठाला जेवढं पातळ हवं असतं त्या प्रकारे आपण पातळ करून घेतलंय। बघू शकता कशा प्रकारे केलेलं आहे आपण, किती सॉफ्ट आणि किती पातळ करून घेतलेलं आहे। आता याला आपण 2 ते 3 मिनिटं फेटून घेतोय छान। आता 2 मिनिटं छान फेटून घेतलेलं आपण। आता त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून आपण खायचा सोडा टाकतो आहे आणि 1 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे। आणि तेल टाकल्याने आपला डोसा हा क्रिस्पी होतो। आणि आता त्याला आपण छान मिक्स करून घेतो आहे, एकसारखं करून घेतो आहे। आणि आता आपलं हे बॅटर बेसन चिल्यासाठी तयार झालेलं आहे। आता स्टफिंगसाठी आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहे। त्याच्यात टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, सिमला मिरची चिरलेली आहे, कांदा बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीर घेतलेली आपण। आता आपण बेसन चिला तयार करतोय। सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे आपला जिनी डोसा। हा मुंबईचा स्ट्रीट फूड आहे। गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर 2 थेंब तेल टाकून ते सगळीकडे टिश्यूने पसरवून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि तवा छान आपण गरम करून घेतलेला आहे। तवा आता छान गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये बेसनाचं जे बॅटर करून घेतलं होतं ते टाकून घेतो आहे आणि डोसा जसा आपण करतो त्याप्रमाणे आपण ह्याला छान पातळ असं पसरवून घेतो। खूप जाडं नाही पसरवायचं आणि खूप पातळ पण नकोय आपल्याला। आणि असं छान सगळीकडे पसरवून घेते। गोलच आला पाहिजे असं नाही, थोडाफार इकडे तिकडे झाला आकार तरी चालेल। आता आपण त्याच्यावरनं हलकंसं तेल टाकून घेतोय। तेल टाकल्याने आपला जो चिला आहे तो छान क्रिस्पी होईल। सगळ्या बाजूने तेल आणि वरनंही तेल टाकून घेतोय आपण आणि त्याला 1 ते 1.5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर आपण होऊ देतोय। आता बघू शकता आपला चिला आहे तो 1 मिनिट शिजल्या गेलेला आहे। आता तो अजून क्रिस्पी झालेला नाही, फक्त थोडासा शिजलेला आहे। वरचा जो सरफेस आहे तो कोरडा झालेला आहे। त्याच्यावर आपण 1 टीस्पून शेजवान चटणी टाकून घेतो आहे, 1 टीस्पून आपण टोमॅटो केचप टाकतो आहे आणि 1 टीस्पून आपण मेयोनेज टाकतो आहे। आणि ह्या सगळ्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि आपल्या चिल्यावर त्याला छान पसरवून घेतो आहे। सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते चिल्यामध्ये। आता सगळीकडे व्यवस्थित आपण पसरवून घेतलेलं आहे
आणि आपण ज्या भाज्या चिरून ठेवलेल्या आहे, कांदा वगैरे, ते सगळं आता टाकून घेतोय। आता मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। त्याच्यावर आता सिमला मिरची आहे ती कट केलेली आहे बारीक, ती टाकून घेतो आहे। टोमॅटो आहे ते कट केलेले ते टाकून घेतो आहे आपण, आणि थोडीशी हिरवी मिरची टाकतोय। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेतोय, पण मी ती इथे टाकायला विसरलेली आहे। तुम्ही इथे बरोबर आठवणीने कोथिंबीर टाका। आणि त्याच्यात आता आपण इथे पनीर क्रश करून टाकून घेतोय आपण। आता 1 पिंच आपण मीठ टाकून घेतो आहे, आणि 4 ते 5 पिंच आपण पावभाजी मसाला टाकून घेतोय। सगळ्या बाजूने व्यवस्थित टाकून घ्यायचा, आणि आपण ह्याच्यावर आता थोडंसं तेल टाकून घेतो आहे सगळ्या बाजूने, आणि थोडं चीज आहे ते किसून टाकतोय। चीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता, आणि कमी गॅसवर आपण त्याला छान शिजवून घेतोय। 1 मिनिट आपण आता छान शिजवून घेतलेलं आहे त्याला। आता बघू शकता किती क्रंची झालेली आहे, खालची बाजू एकदम कुरकुरीत झालेला आहे आपला चिला। आता आपण ह्याला त्याचा रोल करून घेतो आहे। चिला गरम आहे त्याच्यामुळे आपण चमच्याच्या साहाय्याने त्याला छान रोल करून घेतोय। बघू शकता कशा प्रकारे रोल केलं ते, आणि जर काही त्यातलं स्टफिंग बाहेर निघालं तर ते नंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता आपला छान रोल तयार झालेला आहे, आणि ह्या रोलला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे। आता बाकीचं उरलेलं स्टफिंग आत करून घेतलेलं आहे आपण। आता हा चिल्याचा रोल आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। बघू शकता किती कुरकुरी झालाय। आता आपण जो बेसनाचा चिला तयार करून घेतलेला आहे, जो जिनी डोसा तयार करून घेतले आहे, त्याचे आपण तुकडे करून घेतो आहे। याचे मी 4 तुकडे करून घेतलेले आहे, आणि अशा प्रकारे हा मुंबईचा स्ट्रीट फूड जिनी डोसा आपला तयार झालेला आहे। आता मी एक तुम्हाला पीस उचलून दाखवते कसा दिसतोय ते। बघू शकता किती सुंदर झालेला आहे। अशा प्रकारे आपण हा मुंबईचा फेमस आता जिनी डोसा तयार करून घेतलेला आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। आता जिनी डोस्याचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे। त्याच्यावर आता आपण थोडंसं चीज किसून घेतो आहे, आणि थोडंसं कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करून घेतो आहे, आणि आपला हा जिनी डोसा बेसनाचा चिला तयार झालेला आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी असा हा जिनी डोसा तयार झालेला आहे आपला। आता गॅसवर आपण एक तवा ठेवलेला आहे। तवा आपला छान गरम झालेला आहे। त्याच्यावर थोडंसं आपण तेल टाकून पसरवून घेतलेलं आहे, आणि त्याच्यावर आता हे बेसनचे चिले टाकून घेतो। एकदम छोट्या छोट्या साईजचे टाकायचे। 2 चिले आपण टाकून घेतोय। आता आपण सँडविच बेसन चिला करतो आहे, त्याच्यासाठी आपण 2 एकसारख्या आकाराचे चिले टाकून घेतलेले आहे। खूप जाडे नको आहे आपल्याला, आणि खूप पातळ पण नको आहे। मीडियम थिकनेस असला पाहिजे याचा। आणि आता आपण त्याच्यावर तेल टाकून घेतोय सगळ्या बाजूनी, वरनं पण टाकायचं आणि साईडलाही तेल टाकून घ्यायचं, म्हणजे तेल टाकल्याने आपला जो बेसनाचा चिला आहे तो कोरडा होत नाही आणि क्रंची होतो। आता आपला वरचा जो सरफेस आहे तो कोरडा व्हायला साधारण 1 मिनिट तरी शिजवून घ्यायचं याला, आणि 1 मिनिटानंतर बघू शकता वरचा जो सरफेस आहे तो कोरडा झालेला आहे आता, आणि खालचा सरफेस आता हळूहळू क्रंची व्हायला लागलेला आहे। आता त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेतोय पुन्हा, आणि आता त्याच्यावर जो टोमॅटो आपण कट करून घेतलेला आहे तो थोडा थोडा टाकून घेतो आहे। सगळीकडे छान व्यवस्थित पसरवायचा। दोन्ही चिल्यांवर आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे, आणि त्याच्यावर आता आपण कांदा टाकून घेतो आहे। थोडा थोडा कांदा टाकायचा। थोडा सिमला मिरची आहे त्याचे तुकडे करून घेतले ते टाकून घेतो आहे। थोडा हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेतोय आपण, आणि थोडं कोथिंबीर टाकून घेतोय याच्यावर। आता थोडं पनीर आहे ते क्रश करून त्याच्यावर टाकून घेतोय आपण, आणि थोडंसं चीज आहे आपण ते किसून टाकून घेतो आहे दोन्ही चिल्यांवर आपल्या, आणि थोडंसं मेयोनेज टाकतोय आपण। 1 चम्मच मेयोनेज टाकून घेतोय, आणि थोडासा टोमॅटो केचप टाकलाय 1 चम्मच आपण, आणि 1 चम्मच आपण त्याच्यावर शेजवान चटणी टाकून घेतलेली आहे ही, आणि ते एकमेकांवर आपण अशा प्रकारे ठेवून घेतले। आणि जे काही आपलं त्याचं स्टफिंग निघालेलं आहे ते सगळं आपण त्याच्या वरच्या सरफेसवर टाकून देतोय, वरच्या पोर्शनवर टाकून देतोय, आणि पुन्हा थोडंसं चीज आहे आपण ते किसून घेतोय। आपल्याला हवं तितकं चीज आपण किसून घ्यायचं याच्यावर,
आणि आता त्याच्यावर थोडंसं कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करतोय. आपला सँडविच चिला तयार झालेला आहे. याला आपण 4 तुकड्यांमध्ये कट करून सर्व करू शकता. आता इथे मी कट केलेला नाहीये, तो तसाच ठेवलाय. बघू शकता किती टेस्टी असा चिला तयार झालेला आहे. आणि याचं आता आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. एकदम सुंदर असा हा बेसनाचा सँडविच चिला आपला तयार झालेला आहे. दोन्ही प्रकारच्या बेसन चिल्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. सँडविच बेसन चिला बघू शकता किती सुंदर दिसत आहे. याला तुम्ही 4 तुकड्यांमध्ये कट करून तसंही सर्व करू शकता. इथे मी कट केलेला नाहीये. आणि हा जिनी डोसा आहे. हा मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड आहे. एकदम टेस्टी लागतं आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.